परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून परमेश्वराचा हा पहिला अवतार, जो रज, सत्व, तम या तिन्ही गुणांचा संगम आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी गुरु वाक्यावर विश्वास ठेवला तर मार्ग आपोआप स्पष्ट होतो. गुरु कधी शब्दांनी मार्ग दाखवतात तर कधी निशब्द राहून अंतर्मनाला जाग करतात. सत्याचा मार्ग तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाईल. शांती आणि धर्म हेच जीवनाचे खरे सार आहे. नेहमी सत्याच्या मार्गावर चला. सर्व सृष्टीमध्ये एकत्व पहा, हेच अंतिम सत्य आहे. या गुरुवाक्यांचा अर्थ ज्यांच्या जीवनात उतरतो तोच खऱ्या अर्थाने भवसागर पार करतो. म्हणून सद्गुरूंनी दिलेले नाम प्रेमाने सातत्याने जपणं आणि त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवणं हीच सोपी, सरळ आणि खरी मोक्षप्राप्तीची वाट आहे. धर्म जाणणारे, धर्माप्रमाणे आचरण करणारे, धर्मपारायण आणि सर्व शास्त्राचा तत्वानुसार भक्त कल्याणार्थ उपदेश करून जीवन उजळविणारे असे हे गुरुदेव दत्त. जन्मभर नाही तर आजही दत्त भक्तांना त्यांच्या भक्तीची प्रचिती येते. जीवन सुखी होते, हा नित्यानुभव येतो. आपले जीवन दत्त भक्तीने उजळो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे.